मी दया जोशी, संस्कृत अध्ययन या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज आपण पाहणार आहोत इयत्ता 11वीचा दुसरा पाठ संख्या। बघा, पूर्वम अस्माभिः संख्यावाचकाः क्रमवाचकाः आवृत्तिवाचकाः च अभ्यस्ताः। आपण यापूर्वी सुद्धा संख्यावाचकांचा, क्रमवाचकांचा, आवृत्तिवाचकांचा अभ्यास केलेला आहे। इयत्ता 8वी, 9वी आणि 10वी या तिन्ही वर्गांमध्ये आपण संख्या अभ्यासलेल्या आहेत। अधुना संख्यावाचकांना पुनरभ्यासः करणीयः। आणि आता आपल्याला पुन्हा एकदा एक पुनरावृत्ती किंवा सिंहावलोकन म्हणून आपल्याला पुन्हा एकदा या संख्यांचा अभ्यास करायचा आहे। बघा, एकम, द्वे, त्रीणि, चत्वारि, पंच, षट्, सप्त, अष्ट, नव, दश, एकादश, द्वादश, त्रयोदश, चतुर्दश, पंचदश, षोडश, सप्तदश, अष्टादश, नवदश किंवा एकोनविंशतिः, विंशतिः, एकविंशतिः, द्वाविंशतिः, त्रयोविंशतिः, चतुर्विंशतिः, पंचविंशतिः, षड्विंशतिः, सप्तविंशतिः, अष्टाविंशतिः, नवविंशतिः किंवा एकोनत्रिंशत्, त्रिंशत्, एकत्रिंशत्, द्वात्रिंशत्, त्रयस्त्रिंशत्, चतुस्त्रिंशत्, पंचत्रिंशत्, षट्त्रिंशत्, सप्तत्रिंशत्, अष्टात्रिंशत्, नवत्रिंशत्, एकोनचत्वारिंशत्, चत्वारिंशत्। अर्थात मी जे उच्चारण करते आहे तर ते योग्य कसं करायचं ते मी जसं उच्चारण करते आहे तसं तुम्ही आधी ऐकायचं आणि तसंच उच्चारण करायचं। या संख्या तुम्हाला पूर्वपरिचित आहेत। तुम्ही 9वीला आणि 10वीला 100 पर्यंत संख्या शिकलेला आहात, पण तरी सुद्धा पुन्हा एकदा त्या लिहून व्यवस्थित तुम्ही पाठ करायचे आहेत की ज्यामुळे ह्रस्व, दीर्घ आणि विसर्ग यांची चूक तुमच्याकडनं होणार नाही। बघा, एकचत्वारिंशत्, द्विचत्वारिंशत्, त्रिचत्वारिंशत्, चतुश्चत्वारिंशत्, पंचचत्वारिंशत्, षट्चत्वारिंशत्, सप्तचत्वारिंशत्, अष्टचत्वारिंशत्, नवचत्वारिंशत् किंवा एकोनपंचाशत्, पंचाशत्, एकपंचाशत्, द्विपंचाशत्, त्रिपंचाशत्, चतुष्पंचाशत्, पंचपंचाशत्, षट्पंचाशत्, सप्तपंचाशत्, अष्टपंचाशत्, नवपंचाशत् किंवा एकोनषष्टिः, षष्टिः, एकषष्टिः, द्विषष्टिः, त्रिषष्टिः, चतुष्षष्टिः, पंचषष्टिः, षट्षष्टिः, सप्तषष्टिः, अष्टषष्टिः, नवषष्टिः किंवा एकोनसप्ततिः, सप्ततिः, एकसप्ततिः, द्विसप्ततिः, त्रिसप्ततिः, चतुस्सप्ततिः, पंचसप्ततिः, षट्सप्ततिः, सप्तसप्ततिः, अष्टसप्ततिः, नवसप्ततिः, एकोनाशीतिः किंवा नवसप्ततिः किंवा एकोनाशीतिः, अशीतिः, एकाशीतिः, द्व्यशीतिः, त्रयशीतिः, चतुरशीतिः, पंचाशीतिः, षडशीतिः, सप्ताशीतिः, अष्टाशीतिः, नवाशीतिः, एकोननवतिः, नवतिः, एकनवतिः, द्विनवतिः, त्रिनवतिः, चतुर्नवतिः, पंचनवतिः, षण्णवतिः, सप्तनवतिः, अष्टनवतिः, नवनवतिः किंवा एकोनशतम, शतम। बघा, आता इथे तुम्हाला प्रश्न दिलेला आहे पहिला, अंकैः अक्षरैः योग्यां संख्यां लिखत। काही ठिकाणी अंकांमध्ये, काही ठिकाणी अक्षरांमध्ये आपल्याला संख्या लिहायची आहे। प्रश्न पहिला जो आहे बघा, अंकैः अक्षरैः अंकैः अक्षरैः योग्यां संख्यां लिखत। बघा, पहिलं जे आहे ते अष्टपंचाशत म्हणजे काय, 58, अष्टपंचाशत। त्यानंतर पुढचं जे आहे ते आहे बघा, त्यानंतर पुढचं जे आहे ते 18, 18 ही संख्या दिलेली आहे तर तिथे काय येईल, अष्टादश, 18, अष्टादश।
त्यानंतर 45. 45 याला काय म्हणतात संस्कृतमध्ये? पंचचत्वारिंशत्. त्यानंतर द्वात्रिंशत्. द्वात्रिंशत् म्हणजे किती? 32. द्वात्रिंशत्. त्यानंतर 63. 63. त्यानंतर पुढे दिले बघा षट्सप्ततिः म्हणजे किती? षट सप्ततिः 76. त्यानंतर 99. 99 ला काय म्हणतात? नवनवतिः. त्यानंतर पुढे दिले आहे त्रयोदश. त्रयोदश म्हणजे 13. त्यानंतर 50. 50 म्हणजे 50. पुढचा जो आहे 88. 88 अष्टाशीतिः. 88 म्हणजेच 88. बघा जो पहिला प्रश्न जो आहे तो झालेला आहे. त्यानंतर पुढे जे आहे अक्षरैहि संख्यां लिखत. आता सगळ्याच्या संख्या आहेत तर त्या अक्षरातच लिहायच्या आहेत. नंबर्स इथे दिलेले आहेत, तुम्हाला वर्ड्स मध्ये ते लिहायचं आहे. बघा प्रश्न दुसरा आहे अक्षरैहि संख्यां लिखत. पहिली आहे 11, 11, 21, 21. त्यानंतर पुढची आहे 31, 31, 31. त्यानंतर पुढची जी संख्या आहे 43, 43. त्यानंतर 33, 33. त्यानंतर पुढची जी संख्या आहे ती आहे 73, 73. त्यानंतर पुढची संख्या आहे 93, 93. त्यानंतर 19, 90 किंवा 29. 29. एकोन म्हणजे काय? एक उन. 29 म्हणजे 20 ला 1 कमी असं 29 असा अर्थ होतो त्याचा. त्यानंतर 29, 29. 29. त्यानंतर 39, 39. 39 किंवा 39 असं सुद्धा येईल. त्यानंतर पुढची संख्या काय आहे 30, 30, 63. 50, 50. त्यानंतर पुढे आहे 60, 60. 70, 70.
80 अशीतिः 90 नवतिः. त्यानंतर पुढे संख्या जी आहे 100 शतम. त्यानंतर दिला आहे 4 चत्वारि 2 द्वे 3 त्रीणि 22 द्वाविंशतिः. त्यानंतर 42 द्विचत्वारिंशत् द्विचत्वारिंशत्. त्यानंतर पुढे आहे 32 द्वात्रिंशत्. द्वात्रिंशत्. त्यानंतर पुढचा आहे 80 अशीतिः. त्यानंतर 96 षण्णवतिः 96. त्यानंतर 86 86 86 षडाशीतिः षडशीतिः षडशीतिः. त्यानंतर पुढची जी संख्या आहे ती आहे 56 षडपंचाशत्. त्यानंतर 44 चतुश्चत्वारिंशत्. चतुश्चत्वारिंशत् 24 चतुर्विंशतिः. त्यानंतर शेवटची संख्या आहे 64 चतुष्षष्टिः चतुष्षष्टिः. 64 ही जी आहे ही शेवटची संख्या आहे. तर इथे येईल चतुष्षष्टिः. त्यानंतर बघा आता आपला हा जो भाषाभ्यास आहे इथे संपलेला आहे. त्यानंतर पुढचा घटक जो आहे तो आहे समयः. आता समयः हा सुद्धा घटक तुम्ही अभ्यासलेला आहे 8वी 9वी 10वी तिन्ही वर्षी. वेळ कशी सांगायची आहे ते तुम्हाला माहित आहे. आपण संख्या सांगतो आणि त्याच्या पुढे वादनम असं लावतो. 1 वादनम द्विवादनम. त्यानंतर 1 वाजून 15 मिनिटं झाले सपाद 1 वादनम. 1:30 वाजला आहे सार्ध 1 वादनम. 1:45 झालेले आहेत पादौन द्विवादनम. अशा प्रकारे. आणि जसं 5-5 मिनिटं वाढत जातं तसं पंचाधिक दशाधिक त्यानंतर पंचदशाधिक अशा प्रकारे आपण वेळ सांगतो. हे तुम्हाला माहित आहे. तर बघा इथे आता भाषाभ्यास दिलेला आहे याचा. तो भाषाभ्यास आपण बघूयात. अंकैः अक्षरैः समयं लिखित्वा तालिकां पूरयेत्. अंकैः अक्षरैः समयं लिखित्वा तालिकां पूरयेत्. बघा 7:30 वाजलेले आहे. तर सार्ध सप्तवादनम. त्यानंतर 12 वाजलेले आहेत द्वादशवादनम.
त्यानंतर 5 वाजून 15 मिनिटं झालेले आहे. सपाद पंचवादनम. त्यानंतर 2 वाजून 10 मिनिटं झालेली आहे. दशाधिक द्विवादनम. त्यानंतर 10 वाजून 50 मिनिटं झालेले आहेत. तर दशोन म्हणजे 10 उणे एकादशवादनम. त्यानंतर बघा 1 वाजून 45 मिनिटं झालेले आहेत. पादोन द्विवादनम. त्यानंतर 2 वाजून 55 मिनिटं झालेले आहेत. 2 वाजून 55 मिनिटं झालेले आहेत. तर पंचोन त्रिवादनम. आणि 10 वाजून 5 मिनिटं झालेली आहेत. पंचाधिक दशवादनम. 5 वाजून 10 मिनिटं. हे 10 वाजून 5, 10 नाही 11 वाजून 5 मिनिटं झालेली आहेत. तर इथे येईल पंचाधिक एकादशवादनम. एकादशवादनम. 11 वाजून 5 मिनिटं झालेली आहेत. त्यानंतर बघा मेलनम कुरुत. प्रश्न दुसरा जो आहे तो आहे मेलनम कुरुत. मेलनम कुरुत. त्यामध्ये बघा 4 वाजून 15 मिनिटं झालेले आहेत. सपाद चतुर्वादनम. सपाद चतुर्वादनम. त्यानंतर बघा 6:30 झालेले आहेत. सार्ध षडवादनम. त्यानंतर 1 वाजून 45 मिनिटं झालेले आहेत. सपाद पादोन द्विवादनम. पादोन द्विवादनम. 2 वाजून 15 मिनिटं झालेले आहेत. सपाद द्विवादनम. त्यानंतर 12 वाजून 45 मिनिटं झालेले आहेत. पादोन एकवादनम. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो आहे ख प्रश्न. तर यामध्ये तुम्हाला वेळ दिलेला आहे आधी अक्षरांमध्ये आणि मग संख्येमध्ये. तर ते पण आपल्याला तो पण प्रश्न आपल्याला मॅच करायचा आहे. बघा 20 अधिक षडवादनम. 20 अधिक षडवादनम. 6 वाजून 20 मिनिटं झालेले. त्यानंतर 35 अधिक अष्टवादनम. 35 अधिक अष्टवादनम. पंचत्रिंशत अधिक अष्टवादनम म्हणजे 8 वाजून 35 मिनिटं झालेली आहे. त्यानंतर बघा पंच अधिक नववादनम. पंच
अधिक नववादनम. 9:05. 9:05 झालेले आहेत. पंचपंचाशत अधिक नववादनम. पंचपंचाशत अधिक नववादनम. 9:55 झालेली आहे. बघा, हा जो आपला घटक होता संख्या तर हा इथे संपलेला आहे. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.